नमस्कार मित्रांनो, तर आता आलोय गोठ्यात आणि गोठ्यातूनच व्हिडिओची सुरुवात करतोय। तर सुंदर सकाळी आणखीन शेण काढायचं राहिले जनावरांचं। इकडे सगळ्यांचं शेण काढायचे राहिले, धारा पण काढायचे राहिले। तर आता भैया खुराक ठेवायला आणि धारा काढायला सुरू करेल। म्हणजे खुराक ठेवल्या अगोदर खुराक ठेवायचं, मग नंतर शेण काढायचं। शेण काढेपर्यंत खुराक खातात, मग खुराक खाल्लं की लगेच दूध काढायला चालू करायचं। दूध काढलं की मी जर्शगांना पाणी पाजतो आणि गंगाला पाणी पाजतो आणि पाणी पाजून झालं की लगेच खायला टाकतो। मग आणि त्यांच्या कालच मी म्हटलं नाही का एवढं मी एक्स्ट्रा खायला टाकतोय गव्हाणीत, तर तेच उरलेलं आहे यांच्या पुढं। तर एवढं तोपर्यंत खातील, खायचा टाईम होईपर्यंत मग दुसरं टाकायचं। आणि भुसकट तर संपत आले, त्याला कुट्टी करून टाकावं लागेल। आणि लाईट पण आत्ता येईल 7:30 वाजता। जवळ आलं ना असा हात लावण्यासाठी लगेच इकडं मान करतात। हे पण बस का बस ना वृंदे। टाईम झाला जनावर पण पाजायचे, तर बैलांपासून सुरुवात केलेली। पाठीमागे सर्जे आणि आता सगळे जनावर पाणी पाजून घेतो। आता खिलरीला आणि वृंदाला आणले पाण्यावर, वृंदा पुढे चालते। हारण्या बस खाली, इकडे खाली बस। नमस्कार मित्रांनो, आता झाली दुपारची वेळ आणि हारण्यापासून बसले गेले की जवळ बसला। तर याच्यासाठी बोलतोय की आपल्या चॅनल काल अक्षय तृतीया होती, तर अक्षय तृतीयाचे शुभ मुहूर्तावर काल संध्याकाळी आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत। तर आणि मी व्हिडिओमध्ये एकदा सांगितलं होतं की व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं। तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, तर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीमागे आहेतच, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर धन्यवाद। यूट्यूबवरचे 99% जे चॅनल आहेत ना, तर ते सगळे पैशांसाठीच बनवतात। त्याच्यातलं आपलं एक आहे चॅनल, पण म्हणजे चांगलं चालतंय, तसं तर मस्त चालतंय। आणि हारण्या बघा इथं आलं थोडं त्याच्यापाशी बोललं बसलं ना, त्याला हात लावला की लगेच असं खाली बसतो। बघा त्याची मान कुठे ठेवली, लय लाडाले, अंगावर उड्या वगैरे मारतो। येणार हारण्या हो तिकडं, पळ तिकडं। हे बघा लगे आला परत मध्ये। आणि तुम्हाला आपल्या शेतातलं म्हणजे काय बघायला आवडेल, जसं की पेरणी करताना, किंवा आपल्याला मिल्किंगचा व्हिडिओ काढा म्हणून सजेशन आलं होतं, तर आपण मिल्किंगचा पण व्हिडिओ टाकलेत मी 2-3, आणि आत्ता पण 2 व्हिडिओ टाकणार आहे मिल्किंगचे। तर असं तुम्हाला म्हणजे काय बघायला आवडेल शेतातलं, कशावरती व्हिडिओ पाहिजेत मला कमेंटमध्ये सांगा, तर तसे म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। आणि मी पण नवीनच व्हिडिओ बनवायचे शिकतोय आणखीन। आणि आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरचा सपोर्ट पण आहे ना, तर त्याच्यामुळे थोडं प्रोत्साहन वगैरे भेटतं ना, तर त्याच्यामुळे इथवर आले। मला अगोदर तर लाजच वाटत होती, म्हणजे बोलायचं दाखवायचं, तर तसं पण आता थोडा कॉन्फिडन्स आला आहे। मी आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे थोडेसे, चालते। आता बघूया म्हणजे शेतात आपल्या फार्मवर पाऊस पडल्यावर चांगली हिरवळ वगैरे झाली ना, मग छान रोज चांगली व्हिडिओ होतील। आता दुपारच्या गाय पाणी पाजून घेतो, गंगा गेली पाण्यावर, जरशा गाय पाणी पाजून झाल्यात, फक्त गंगाच राहिली होती। आणि इथं आपण जी ज्वारी मळली आहे ना, तर ती इकडं वाळू घातली आहे, तर 1-2 ऊन ठेवायचे तिला, म्हणजे काय होतं किडे होत नाहीत ऊन लागल्यावर। आणि इकडं गहू आहे, तर आपला गहू आहे ना खपली गहू आहे,
आमच्या लोकल भाषेत जोडगहू म्हणतात. मी पेरताना पण दाखवला होता की हा खपली गहू आहे. तर हा हार्वेस्ट केल्यानंतर असाच निघतो, भातासारखा निघतो, साळीवाणी आउटर कवर असते त्याला. आणि मध्ये गहू जर बघितले ना तर हे बघ माझ्या इथं बोटावर गहू आहे एक, माझा अंगठा तिथं हा गहू आहे ना, तर हे लांबकाली गहू असतात त्या गव्हाचे. आणि खायला एकदम स्वादिष्ट, एकदम चांगले असतात खायला. आणि मार्केटिंगला पण चांगले आहेत, म्हणजे मार्केटला रेट वगैरे चांगला असतो त्यांना. आणि उत्पन्न पण चांगलं निघतं. पण पाणी जास्त लागते ह्या गव्हाला, पाणी आणि थंड वातावरण. गाय इकडं पाणी पिते. ऊन तर इतकं पडते ना की भयान ऊन पडते, लईच ऊन. आणि आपलं पाणी तर केवढंसं चालतं आहे सोलारचं, थोडं थोडं. तर आता आपण आंब्याच्या झाडांना कशामुळे पाणी दिलं नाही, तर तुम्ही समोर बघा, तर आपल्या बोरला एवढंच पाणी आणि हौदच भरायची अडचण आहे. तर झाडांना कधी पाणी द्यायचं? मोसंबीच्या झाडांना आपण हौद भरून उरलं थोडं थोडं देतो, पण आंब्याच्या झाडांना पाणी देणं नाही पॉसिबल होत. चल किती शांत पाणी पिते. आता ज्वारीला हात देते दुपारच्याला, म्हणजे खालची ज्वारी वर होती आणि वरची ज्वारी खाली होती. हे असं पायाने ह्याच्यावर पाय जरी दिला ना तरी म्हणजे एवढं काय नसते, कोरडं धान्य आहे ना, ह्याच्यावर पाय वगैरे देतात. कधी अचकल्याने कुत्रं पण येत असते ज्वारीवर. तसं आपली ज्वारी शेतात आहे ना, त्याच्यामुळे कुत्रे उन्हात येत नाहीत. आता तसं आपल्या ज्वारी येत नाहीत, पण गावात वगैरे वाळू घातले येते. ज्वारी पोळती बनले आई. आणि आई बघा कसं आवत आणल्याने पायाने असं लाईनीने करते, एकदा आडवं एकदा उभं. आणि ऊन बघतोय बरोबर आहे का, उगच आला उन्हात. आता थोड्या वेळाने लिंबाचा पाला काढायचा आहे, हे ज्वारी टाकायला, कोटीत साठवायला. चला आता मी जातो सावली जाऊन बसतो घरात. लिंबाचा पाला होय आणतो ना. चला तर इथल्याच लिंबाचा पाला काढून घेतो. ह्याच्यात फक्त पालाच टाकायचा आहे, पण सध्याला थोडं वाळून द्यायचं आहे, मग ज्वारी टाकायचा. आणि गव्हात पण टाकायचं आहे, गव्हाला पण किडे होतात नाही केल्यावर. पाला जर नाही टाकला तर गव्हाला किडे होतात. बस आणखीन मी काढून ठेवतो. इकडं आता जनावरांचं चालू आहे आराम, सगळे बसले, एक दोन उभा आहे तिकडं. आता कॅरेट गोळा केलेत, कुट्टी करून घेतो. तर 3:30ला लाईट जाणार आहे, उद्यापासून परत लाईटचा टाइम टेबल बदलणार आहे. पण तोपर्यंत जनावरांसाठी कुट्टी करून घेतो. इथं कॅरेट गोळा करून ठेवले, तर ओमनी काही कॅरेट भरून ठेवायचे. मी पेंड्या बाहेर टाकणार आहे, पेंड्या लावतो, मग ओम इकडं कॅरेटमध्ये भरेल किंवा ओढून साईडला ठेवेल. एकट्याला पण ओढता येतं, पण आहे ओम मला सोबत तर त्याची मदत घेतो. आणि आपला कडबा आहे ना एकदम चांगला आहे बरं का. याला पाला बघा किती आहे, एकदम पालेदार आहे. मागून आलाय पण पालेदार आहे सगळं आहे बघा. ही पेंडी आहे ना, आपला सगळा कडबा आहे ना एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. म्हणजे जनावरांना जास्त, माझ्या हातात पाला आहे ना, हा पाला जास्त आवडतो जनावरांना. आणि हे काड्यात ना, काड्या जनावरं कमी खातात, पण हा कडबा एकदम पालेदार आहे, चांगला आहे. आपला सगळाच कडबा एकदम पालेदार आहे, छान आहे. चला आता मी कुट्टी करून घेतो. आम्ही कुट्टी करून झाली, जी पलीकडे साठवली ती कुट्टी, ती उद्या सकाळी टाकायची, कारण उद्या सकाळी लाईट नाही. आणि कॅरेटमध्ये आहे ना, तर ही आत्ता 4 वाजता टाकायची. आणखीन 4 वाजले ना थोड्या वेळाने टाकायची. तर 6 वाजलेत, जनावर पण पाजायला चालू केलेत. भैया जरशा गाय पण पाजतोय. मी बैल चालवलेत, ओमकड छोटा बैल आहे आणि मी मोठा बैल घेऊन चाललो आहे. आणि आई पप्पा इकडे लिंबाचा पाला टाकते ज्वारीत, तर ज्वारी भरून ठेवायची. ऑलरेडी कणसं लय वाढलेले, त्याच्यामुळे एकच ऊन बास होतं ज्वारीला. सर जसर कशाला कशाला घासात? कुठल्या कुठल्या नको, नळ्या फोडतात. आता वासरांना आणलंय पिल्लांना पाण्यावर. ऐक ना मायडी सरक. तर मी या 2 मोठ्या आणल्यात आणि ओमने ह्या छोट्या पिल्ल्या आणल्यात. ऐक ना, तर आज ओमनी 2 गाय पण पाच लागलो. ओम आता आणल्यात मोठ्या गावरान गाया.
ज्याच्यात ओमकर दिली खिलरी आणि मी घेतली वृंदा. आणि ओमला पण जनावरांची लय आवड आहे, त्याला शाळेत कमी आणि जनावरांकडे जास्त. पाणी पित आहेत ह्या छानपैकी. आता जनावर पण पाजायचे झालेत, कारण की शेवटची गाय गंगा आणली. गंगा सगळ्यात लास्ट असते. सगळ्यांना पाणी पाजून झाले, आता गंगाला पाणी पाजले. आणि आज लवकरच पाणी पाजायचं झालं आहे. आता टाईम झाला आहे 6:10 आणि गंगाचं पण पाणी पिऊन झालं आहे. आता चला आता बांधतो गंगा नेऊन, आणि कामं तर झालेत सगळे. आता संध्याकाळच्या धारा काढायचे पण चालू झालेत. आज भैया लवकरच दूध काढतोय. अरे अलीकडचंच पी ना, एका साईडचं पिकी. आता गाय पाहून पाणूस तर पण दम नाही याला, लय गडबड करतो. इकडंच पी ना. चला त्याला पाजून घेतो दूध. तब्येत चांगली आहे, हे जे दूध पिते ना त्याच्यामुळे तब्येत चांगली, उन्हाळ्यात तरी पण.